पुण्यातल्या शुक्रवार पेठेत एका वाड्याचं बांधकाम सुरू असताना आणि बोअरवेलचं खोदाई करत असताना त्या बोअरवेलची खोदाई थेट मेट्रोच्या टनेलला जाऊन अडकली आणि त्या संदर्भात एक मोठा भगदाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि यानुसार आता जर या मेट्रो मार्गिकेवर स्वारगेट टू शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवर जर बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी काही नवीन उपाययोजना महापालिका करते काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी माझ्यासोबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम सर आहेत। सर, ही पहिलीच घटना आहे आणि या घटनेनंतर या नियमावली करण्याची गरज भासते सध्या शहरासाठी, काय काय असणार आहे ते? आज पुणे शहरात जवळपास 30 किलोमीटरपेक्षा जास्त म्हणजे 33 किलोमीटरचा मेट्रो नेटवर्क ऑलरेडी तयार आहे आणि ऑपरेशनल पण आहे। येणाऱ्या पिरियडमध्ये कमीत कमी 200 किलोमीटरचा जो मेट्रो नेटवर्क आहे तयार केला जाणार आहे। सोबतच बरेच काही ठिकाणी आपल्याला अंडरग्राऊंड युटिलिटी जे आहेत ते पण तयार होणार आहे। काही ठिकाणी स्टेशन पण आहे असं आणि दुसरं आपलं काही रूट्स पण आहेत आणि येणाऱ्या पिरियडमध्ये आम्ही टनेलच्या द्वारे पण काही असे मतलब जे काही रोड नेटवर्क आहे ते पण करणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की भविष्यात हा जो टनेल आहे आपल्यासाठी फार महत्त्वाचा एक एसेट म्हणून राहणार आहे। पण हा एक प्रश्न समोर येत आहे की ज्या ठिकाणी टनेलचं काम आपण केलं तर त्याच ठिकाणी काय काळजी घ्यायला पाहिजे। शेवटी कसं आहे की एक घटना अशी घडली की एक वाडामध्ये एक व्यक्तीने बोरवेलचं काम केलं म्हणून काही ठिकाणी ते हे झालं, प्रॉब्लेम झाला। म्हणजे आपला जो काही टनेल आहे तिथे एक मोठा काहीतरी एक क्रॅक झाला। तर हा नक्कीच एक चिंतेची गोष्ट आहे। शेवटी कसं आहे की ज्या ठिकाणी आपण बोरवेल करतो त्याचा एक रितसर परवानगी पण GSDA मार्फत आपण घेत असतो। त्या ठिकाणी मला वाटते की परवानगी न घेता काम केलेलं आहे त्या माणसाने, त्याच्यावर GSDA आणि स्टेट गव्हर्नमेंटचे काही एजन्सीचे कंट्रोल असतात। तर काही दुर्लक्ष झालेलं आहे, त्यामुळे मेट्रोचे अधिकाऱ्यांनी त्या माणसावर कारवाई केली। पण मोठा प्रश्न असा आहे की येणाऱ्या पिरियडमध्ये आपल्याला याच्यावर काळजी घ्यावंच लागेल। हा मोठा पॅच आहे सर, शिवाजीनगर ते स्वारगेट मध्ये वाडे आहेत, त्यामुळेच मेट्रो अंडरग्राऊंड करण्याचा तेव्हा निर्णय घेतला होता। आता रिकन्स्ट्रक्शनला अनेक वाडे येतील, अनेक इमारती बनतील आणि टोलेजंग इमारती या सगळ्या याच्यावर प्रस्तावित आहे काही। तर मग त्या संदर्भात इमारतींसाठी किंवा त्यांना परमिशन देताना काही नवीन नियमावली काढण्याची गरज आता भासते? बिलकुल, कारण असं आहे की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट होणार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम पण होत असतं आणि काही ठिकाणी लोक बेसमेंटमध्ये पण काही असे प्रॉपर्टीज किंवा काही असे हे करतात की म्हणजे बेसमेंटच्या पार्किंग असेल किंवा बेसमेंटमध्ये काही नवीन युटिलिटीज करतात। तर हा थोडासा आपल्याला GSDA तसेच बाकी जे काही एजन्सीज आहे यांच्यासोबत बसून एक वर्किंग ग्रुप तयार करून आम्हाला याच्यावर एक नवीन नियमावली करावंच लागेल। कारण ते UDCPRमध्ये सरसकट सर्व ठिकाणी सारखे रूल असतात। पण या ठिकाणी जो टनेलवाला भाग आहे तिथे बांधकामच्या नियमावलीमध्ये काय दुरुस्ती व्हायच्या विदिन अ मंथ आम्ही सर्वांना एक नवीन नियमावली करून देणार आहोत। आणि आज सुद्धा ज्या ठिकाणी हे सगळे काम सुरू आहे ते 100% तपासणी आणि जर खोदकाम होत असेल ते थांबवण्याच्या पण सूचना आम्ही देणार आहोत। महापालिकेने तर तुम्ही हे सूचना करालच, पण मेट्रो प्रशासनाशी या संदर्भात काही बातचीत झाली आहे तुमची? हा विषय खूप म्हणजे खूपच सिरियस विषय आहे। आपल्याकडे ऑलरेडी एक शहर परिवर्तन कक्षमध्ये मेट्रो जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आमचं ऑफिस किंवा सगळे म्हणजे इथे स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंटसोबत आमचे कोऑर्डिनेशन मीटिंग होत असतं। याच्यामध्ये पण हा मुद्दा आम्ही ठेवणार आहोत। नक्कीच मेट्रोच्या लोकांसोबत चर्चा आमची झालेली आहे आणि याच्यावर सोबत आम्हाला बसून एक नियमावली करावं लागेल। अर्थातच ही घटना आपण जर बघितली तर ती घटना गंभीर आहे, जेणेकरून जिथे वाडे तयार होत आहेत नवीन रिकन्स्ट्रक्शन होईल त्यासाठी नवीन नियमावली आहे ती महापालिका आता तयार करेन। पण ज्या ठिकाणी बोगदा आहे त्या ठिकाणी त्याच्यावर जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर या महापालिकेच्या नव्या नियमावलीचं सगळ्यांना पालन करावं लागणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे।